नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आज आहे जेजुरी नंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझर मिकची यात्रा। तर मित्रांनो, आज आहे चंपाषष्ठी, त्यानिमित्त ओझरच्या खंडेराव महाराजांची यात्रा असते। त्या ठिकाणी 12 गाड्या असतात, देवाचा एक घोडा असतो, तो देवाचा घोडा 12 गाडे ओढतो आणि एक थरारक अनुभव या ठिकाणी चंपाषष्ठीच्या यात्रेच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला तो बघायला मिळेल। सो तोही तुम्हाला दाखवणार आहे। हे नवं मंदिर आहे, जुनं जे मंदिर आहे हे बाणगंगा नदीच्या तीरावर वसलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो। त्याचबरोबर आतमध्ये कशी सजावट केली, काय दर्शन घेऊया देवाचं आणि तो थरारक अनुभव मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाकी अशी काही मोठ्या प्रमाणात रांग आहे, सो चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आता मी या ठिकाणी गॅलरी आहे, तर त्या ठिकाणी आलो, तुम्ही बघू शकता। सो बाकी सर्व या ठिकाणी दृश्य दिसतंय बघा। सो चला आता खाली जाऊया। सो गाईज, आता फायनली दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता जवळपास 3 वाजता तुम्हाला भेटतो आणि दाखवतो 12 गाड्याचा थरारक अनुभव, कारण आता सर्व 12 गाडी सजवण्याचं काम चालू असेल। सो ते सजवून झाल्यानंतर 3 वाजता मिरवणूक निघते, त्यानंतर मग यात्रा मैदानावर गाडी येतात आणि मग मिरवणूक किंवा 12 गाड्या ओढायचा जो कार्यक्रम असतो तो पार पडतो। सो आपण 3 वाजता भेटूया। मित्रांनो, जवळपास आता 6 वाजून 6:15 झालेले आहे आणि मी आता यात्रा मैदानाकडे चाललोय। थोडं कामात बिझी असल्यामुळे वेळ नाही भेटला। तर मित्रांनो, जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि आता मी यात्रा मैदान या ठिकाणी आलोय। खरं तर थोडा कामात व्यस्त असल्यामुळे मला यायला जमलं नाही, परंतु आता मी यात्रा मैदानावर आलोय आणि तुम्हाला मी समोरचं दृश्य दाखवतो। पाठीमाग मोठमोठे पाळणे, त्यानंतर पक्का कुवा आणि बरंच काही काय आहे, पण या ठिकाणी बघा। सो हा 12 गाड्या ओढण्याचा जो कार्यक्रम असतो, जो थरारक अनुभव असतो, हा मी तुम्हाला दाखवणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहिला 12 गाडा आलेला आहे। खरं तर 12 गाड्याची जी कसरत असती ती मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण हरकत नाही। हा जो थरारक अनुभव आहे तुम्ही बघा। तुम्हाला चांगली शूटिंग दाखवण्यासाठी मी आता कुठं उभं राहिलोय, बसलोय बघा। हे इलेक्ट्रिकचं टॉवर आहे लाईटचं, तर त्या ठिकाणी मी उभा आहे। सो हे बघा, 7,000 8,000 होते का? हे बघा मित्रांनो, बैल आता पुढे जातील आणि 12 गाडे या ठिकाणी एकामागे एक जोडतील, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारचा हा 12 गाडे या ठिकाणी जोडतील। मित्रांनो, आता साधारणतः 2 गाड्या आलेत, 3 गाड्या आलेत, तुम्ही बघू शकता। आणि किती गर्दी जमली पूर्ण। आणि डीजे आहे तिकडं खूप जबरदस्त। एक जण येत आहे। आता फोटोग्राफर दादा आले, तिचं कारण एवढं क्वालिटी बी, तिचे लाईट्स आहे ना त्याच्याने क्वालिटी येते बघा, ते फोटो काढतील। वाव, 12 गाडी जवळपास 7 वाजत आले आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी 12 गाड्यावरच फटाक्याचे जे शॉट्स असतात ते लावले ते बघा। बापरे, क्रेझी। बाकी अजून 12 गाडी आता आहे, मिरवणूक खूप मोठी आहे। बाकी लोकांची संख्या तुम्ही बघू शकता, खूप जबरदस्त। बापरे, जेजुरी नंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणजे ही ओझर मिकची यात्रा असते आणि त्याचा संपूर्ण तुम्ही बघू शकता सर्व वातावरण कसं झालंय। आणि बैल बघा, ओ माय गॉड, सुपर। तो थरारक अनुभव दाखवणार आहे। जवळपास 7 वाजून 8 मिनिटं झालेले या ठिकाणी हा भंडारा जो फेकलाय तो लोकांना बाजू होण्यासाठी, तो तुम्ही बघा। बाकी यावेळेस तर गाड्यावरच फटाके फोडतायत, हे बघा 12 गाड्यांवर फटाके ठेवलेत आणि ते फोडतायत।
क्रेझी देवाचा घोडा आलाय बघा. या ठिकाणी देवाचा घोडा. गाड्यावरती बरं का आता. मित्रांनो, आज आहे यात्रेचा दुसरा दिवस आणि काल मी तुम्हाला दाखवलं की 12 गाडी कशा पद्धतीने पार पडले. खूप मजा आली. खरं तर संपूर्ण येळकोट जय मल्हारच्या जय घोषात ही पूर्ण ओझर नगरी दुमदुमून निघाली होती. खूप मजा आली. आज आहे कुस्त्या म्हणजे दंगल आहे. सो ते तुम्हाला बघायला आवडतील का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. सो आवडले असेल तेवढं एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.